विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभागाच्या ह्या जागा असणार आहेत शिकाऊ उमेदवारांकरिता। तर या ठिकाणी जर तुमच्याकडे संबंधित शिक्षण असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म हा भरू शकता। तर याची नेमकी माहिती काय आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभागाची ही ॲड या ठिकाणी असणार आहे। तर बघा, शिकाऊ उमेदवारांची भरती सन 2024 ची ही ॲड असणार आहे आणि यामध्ये बघा 25/11/2024 ला ही ॲड डिक्लेअर झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही तारीखसुद्धा बघू शकता। तर यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर मध्यवर्ती कार्यालयाचे परिपत्रकान्वये राज्य परिवहन महामंडळामध्ये खाली दर्शवलेल्या ट्रेडकरिता शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। सदर उमेदवाराने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन होतील। तर कॉन्ट्रॅक्टची ही हा जॉब असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर बघा, या ठिकाणी जे ट्रेड आहेत ते ट्रेड कुठले आहेत तर मोटर मेकॅनिक, शीट मेटल, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर वेल्डर, त्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर, टर्नर, पेंटर आणि एकूण या ठिकाणी 208 जागा असणार आहेत। हे जे आहे हे सर्व पदं असणार आहेत। 75, 30, 34 या ट्रेडसाठी हे पदं आहेत। या ठिकाणी ही गोष्ट समजून घ्या। आणि या ठिकाणी पात्रता काय मागितलेली आहे तर SSC पास म्हणजे 10वी पास तुम्ही या ठिकाणी असले पाहिजे, 10th, आणि संबंधित तुमचा जो ITI आहे तो ITI या ठिकाणी तुम्ही केलेला असला पाहिजे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुमचा ट्रेड यासाठी कुठला ट्रेड या ठिकाणी आवश्यक आहे। तर मोटर मेकॅनिक आहे, शीट मेटल आहे, डिझेल मेकॅनिक आहे। ओके, हे सर्व ट्रेडच आहेत एक प्रकारे। जर तुम्ही या ठिकाणी जर ही पात्रता धारण करत असाल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि हे जे आहे या जागा या ठिकाणी असणार आहेत। पुढे आता अजून काय सांगितलेलं आहे यांनी बघू, तर यामध्ये आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिनांक 13/12/2024 रोजीपर्यंत, 13/12/2024 ही लास्ट डेट असणार आहे, कार्यालयात सादर करावे। उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही। ओके, अर्ज सादर करतेवेळी अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट, MSRCT फंड अकाउंट यवतमाळ या नावे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी 590 रुपये फी भरायची आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांनी या ठिकाणी 295 रुपये फी भरायची आहे। या ठिकाणी DD जोडणी तुमचा आवश्यक असणार आहे। ओके, त्यानंतर पुढचे विषय आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 व या ट्रेडकरिता उमेदवारांचे वय दिनांक 13/12/2024 रोजी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 33 वर्षापेक्षा जास्त असू नये। मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्ष या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे। 38 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। त्यानंतर सदर परिपत्रकाची पोच देण्यात यावी व परिपत्रकाची एक प्रत सूचना फलकावर लावून जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी। हा डिपार्टमेंटल विषय आहे, त्याचा आपल्याला काही सध्या महत्त्वाचा विषय नाही आहे। नोटीस बोर्डवर लावल्याची 2 कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत या कार्यालयास पाठवण्यात यावी। कोणत्याही आगारातून शाखेतून प्रत मिळाली नाही अशी तक्रार उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी। ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्यांच्यासाठी। आणि या ठिकाणी यांनी काय सांगितलेलं आहे, तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सामावून घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही किंवा राज्य महामंडळावर कोणतेही बंधन राहणार नाही याची नोंद घ्यावी। ओके, काही हरकत नाही, आधी जॉब मिळू द्या आम्हाला, नंतर या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी जर या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। चांगल्या जागा आहेत, परंतु या ठिकाणी फक्त विषय महत्त्वाचा हा आहे की हा फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठी असणारा विषय आहे। या ठिकाणी सर्व त्यांनी हे जे काही आगार आहेत ते सर्व त्यांनी दिलेले आहेत आणि फक्त यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आहे। त्या कारणामुळे संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाहीत अशी या ठिकाणी अट असू शकते। परंतु डिटेल नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत, जर डिटेल नोटिफिकेशन उपलब्ध झाली तर। सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त यवतमाळ जिल्हा यांनी दिलेला आहे, त्या कारणामुळे यवतमाळ जिल्ह्याचे जे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात जर तुम्ही पात्रता धारण करत असाल तर। ओके, धन्यवाद, थँक्यू। अशाच प्रकारच्या ज्या काही माहिती असतात, नोकरी संदर्भ असतो तो आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो। यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवा। ओके, धन्यवाद, थँक्यू।